डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक, म्हणजेच काय तर तुम्ही ज्या काही गोष्टींचा विचार करता त्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. छान पुस्तक आहे, बऱ्याच दिवसापासून वाचावं असं माझं होतं. अर्ध मी पुस्तक वाचलेलं आहे, परंतु बाकीचं वाचायचं उरलं होतं. मग ते आज मी स्टार्ट केलं वाचायला. थोडेसे पेजेस आज वाचले. त्याबरोबर मी थोडंसं ब्ल्यू टी घेतलं होतं. जसं ग्रीन टी असते तसंच ब्ल्यू टीसुद्धा असते. तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. मग मी काल मूग ठेवले होते मोड येण्यासाठी. त्याला छानपैकी मोड आलेत. या चाळणीमध्ये घालून ठेवले होते आणि वरती ओला कपडा घालून ठेवलेला होता. मस्तपैकी याला मोड आलेत. आता हे मी स्टोअर करते. मला वाटलं होतं की 2 वाटी मूग मला लागतील, परंतु आता लक्षात येते की खूप झाले. याच्यामध्ये माझा 2 वेळेस नाश्ता होईल. तर नेक्स्ट टाईम मी 1च वाटी मूग मोड येण्यासाठी ठेवेन. आज बरीचशी कामं पेंडिंग आहेत. काल मी लाडू करण्यासाठी हे पण ठेवले होते, शेंगदाणे भाजून ठेवलेले होते. ते पण माझं काम राहिलं होतं. आज भरपूर कामं लिस्टमध्ये आहेत. हे ग्लास कंटेनर मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही ऑर्डर करू शकता. काल दही लावण्यासाठी पण ठेवलं होतं मी. छानपैकी दही लागले. दूध चांगलं मिळतं मला इथे, त्यामुळे ना दही छान लागतं. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागतो दही बनायला, पण छानपैकी होऊन जातं. काल हे शेंगदाणे भाजून ठेवले होते आणि हे माझ्याकडे सीड्स आहेत जे मी ऑलरेडी भाजून ठेवून वापरते. आणि मग मी तीळ पण भाजून घेतलं. सध्या थंडी आहे आणि मकर संक्रांती पण जवळ आली आहे. म्हटलं की मग तिळाचा वापर करून छानपैकी लाडू बनवूयात. आम्ही दोघंही घरामध्ये कंटिन्यू लाडू खायला दोघांनाही आवडतात, त्यामुळे मी हे ठेवतेच घरामध्ये बनवून. कधी ड्रायफ्रूट्स यूज करते तर कधी सीड्स वगैरे यूज करते. हेल्थसाठी चांगले असतात. जर तुम्हाला पिरियड्समध्ये वगैरे पेन होत असेल तर सीड्स घालून केलेले लाडू खूप चांगले असतात हेल्थसाठी, आणि स्किन आणि केसासाठी पण चांगलेच असतात. जेवढं सोपं लाडू वळायला आता ह्या व्हिडिओजमध्ये दिसते ना, तेवढं सोपं असतं तर खूप छान झालं असतं. मला खूप वेळ लागला. मला वाटलं होतं की थोडेसेच लाडू बनतील, पण भरपूर लाडू बनले. एक 15 दिवस तरी हे लाडू मला पुरतील. कंटिन्यू लाडू मी दर आठवड्याला 15 दिवसाला बनवत असते, म्हणजे ते ताजे पण राहतात. आणि जेव्हा काहीतरी खाऊ वाटतं तर घरामध्ये छान हेल्दी स्नॅक्सचा ऑप्शन अवेलेबल असतो. हे काम चालू असतानाच मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की आपल्याला बाहेर जायचं आहे. तिची अपॉइंटमेंट होती आणि तिचं लहान बाळ आहे, तर त्या बाळाला घेऊन बसण्यासाठी मग मी तिच्यासोबत गेले. VLCCमध्ये आम्ही गेलो. तिची स्किनसाठीची अपॉइंटमेंट होती. ती अपॉइंटमेंट करेपर्यंत मी बाळाला घेऊन बसले. नंतर मला आठवलं की मी स्वयंपाक केलेला नाही आहे, तर मग मी आदित्यला बोलून घेतलं इकडेच आपण लंच करूयात म्हणून बाहेरच, कारण की आज मी कुकिंग पण केली नव्हते. सकाळी बाकीची कामं करत बसले आणि मग स्वयंपाक राहून गेला आणि अचानक मैत्रिणीसोबत बाहेर आले. त्यामुळे मग त्यांना बोलून घेतलं. ऑफिसपासनं हॉटेल पण जवळच होतं, तर मग आम्ही जेवायला आलोत. त्यांचं काम चालूच होतं कंटिन्यू, ते फोनवर पण होते. पण म्हटलं की तिकडे एकटे जेवण्यापेक्षा दोघांनी मिळून जेवूयात, आणि तिला वेळ पण लागणार होता, तोपर्यंत माझाही टाईमपास होईल असा विचार केला. मग हे जे रेस्टॉरंट आहे इथे वेगवेगळे राईस आणि बाउल्स मिळतात. बघा, पापडसुद्धा बाउलमध्येच दिलं होतं आम्हाला, आणि या हॉटेलचं नाव पण बाउलच होतं. पनीर बिर्याणी ऑर्डर केली होती. दोघांना पण ती खूप आवडते. त्यानंतर ते ऑफिसला परत गेले आणि मग मी बेबीला घेऊन जिथे अपॉइंटमेंट आहे तिची तिथं परत आले. थोडा वेळ आम्ही तिथं बसलो. त्यानंतरनं तिच्या मम्मीचं जेव्हा पूर्ण झालं अपॉइंटमेंट तेव्हा आम्ही परत घरी आलोत. घरी येताना थोडंसं फ्रूट्स वगैरे आम्ही काही खरेदी होती ती केली आणि घरी आलोत. घरी आल्यानंतर मी खूप थकले होते आणि मग मी एक छोटीशी नॅप घेतली. अर्धा एक तास मी झोपले. येताना मी हे पायनॅपल घेऊन आले होते. याचं कटरची मी फोटो टाकते बाजूला. तसं कटर माझ्याकडे आहे. तुम्ही छानपैकी इझिली पायनॅपल कटरचा वापर करून पायनॅपल कट करू शकता. त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती टाकले आहे. उठल्यानंतर मग मी पहिलं काम केलं, चहा करून घेतलं. माझी दुसरी कामं पण पेंडिंग राहिली होती, मला ती पण करायची होती, पण त्याच्यासाठी चहाची गरज होती. 6 वाजले होते आणि माझं रात्रीचा पण स्वयंपाक बाकी होता, थोडीशी एडिटिंग बाकी होती. मग मी ठरवलं की आधी एडिटिंग करूयात, यूट्यूबचं जे काही काम आहे ते करून घेऊयात आणि मग स्वयंपाकाला लागूयात. मी एडिटिंग वगैरे केली, ते काम करून घेतलं. नंतर ना मग स्वयंपाक केला, परंतु ते करताना शूट नाही केलं कारण की मला खूप लेट झालेला ऑलरेडी. डिनरसाठी पण लेट झाला असता, कारण की ऑब्व्हियसली शूट करायचं सोबत काम करायचं म्हटलं तर खूप वेळ जातो आणि थोडंफार जे काही
एडिटिंगचं काम असतं ते हे पण मला हेल्प करतात, परंतु मोस्टली सर्व काम मीच करते, त्यामुळे मला वेळ लागतो. आम्ही बाहेर गेलो तेव्हा पार्सल आलं होतं, मग शेजाऱ्यांनी ते पार्सल मला दिलं. आता हे पार्सल काय आहे याची सगळी माहिती मी उद्याच्या व्लॉगमध्ये देते. आणि मला काही गोष्टी घरी पण पाठवायच्या, त्याची पण पॅकिंग करायची राहिली होती. अर्धवट पॅकिंग झालेली आहे. बाकीचे काम मी आता ते सुद्धा उद्याच करेन. तर या नोटवरती आजचा व्हिडिओ इथंच संपूयात. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा.